मग गोधडी आणि घोंगडीमध्ये काय फरक? कसे गोधडी आहे ना, ही ॲक्च्युली शिवली जाते हाताने. मशीननेही हल्ली करतात, पण मी ना ती पारंपरिक पद्धत जपण्यासाठी अच्छा. ती मी हाताने शिवण्याचं काम करते. त्याच्यामध्ये आपल्या आजीच्या साड्या, ओढण्या असतात आईच्या, आपल्या ओढण्या, आपले ड्रेसेस असतात कलरफुल, असे खूप छान रंगीत ड्रेस वगैरे वापरून आपण त्याच्यापासून गोधडी शिवतो. अच्छा. आणि त्या गोधडीच्या आतमध्ये सुद्धा मी आपल्याकडे चादरी असतात, जुन्या झालेल्या चादरी असतील किंवा साड्या असतील, त्यासुद्धा आपण आतमध्ये स्टफिंगला घालतो. मी कापूस शक्यतो गोधडीमध्ये वापरत नाही, कारण ते मी असं बघितलेलं आहे की ज्या मार्केटमध्ये बाहेर विकतच्या ब्रँडेड काही गोधड्या असतात त्या मी बघितल्या आहेत, तर त्याच्यामध्ये ना कापूस थोडा ना कालांतराने का कोपऱ्यात पायाशी वगैरे जाऊन बरोबर आहे. बसतो. आणि तसे भरपूर तक्रारी त्या घेऊन माझ्याकडे क्लायंट्स आलेले आहेत. आता तुम्ही मला ह्याची रिफर्बिश गोधडी करून द्या. अच्छा. मग मी ती सगळी गोधडी परत उघडते, त्यातला कापूस बाजूला काढते आणि मग आतमध्ये छान साड्या, जुन्या सिल्क मऊ सूत साड्या असतात कॉटनच्या, त्या घालते आणि परत त्याला वरून छान ड्रेसेसचं पॅचवर्क करते आणि मग ती मी हाताने शिवते. आणि मग त्याची जी काही एक रिचनेस आहे त्या Right. गोधडीचा, कारण त्याच्यात ना सगळ्या आठवणी आहेत, भावना आहेत, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये खूप वेगळा एक ऊब मिळते त्या गोधडीची. आणि ना गोधडीची ऊब वेगळी आहे, त्याच्यामुळे ती सगळी एक फार इमोशनल गोष्ट आहे गोधडी ही सगळ्यांसाठी. आणि आपण खूप लहानपणापासून ही वापरत आलेलो आहोत. म्हणजे मी सुद्धा स्वतः लहानपणी गोधड्यामधून झोपून मी आजही गोधड्या वापरते, त्याच्यामुळे खास गोष्ट आहे आजच्या गोधडी. काळात जरा कमी झालं मधल्या काळात, हो, पण आता हे तुम्ही बोलताय ना, सांगताय, मला आणखी इच्छा होते की गोधडी खरंच परत एकदा वापरात यायला हवी प्रत्येकाच्या हो, घरात. हो, खरंच यायला पाहिजे.